राज्य मंत्रिमंडळाची आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे। नरहरी झिरवाळ कॅबिनेटला उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। झिरवाळ आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतरची ही पहिलीच बैठक आहे। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय, अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान झाले, शेतमालाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे। त्यामुळे आता नरहरी झिरवाळ उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांनी घेतलेले निर्णय हे ठेकेदारांच्या हिताचेच आहेत, ते अंमलात येणार नाहीत। कॅबिनेटमध्ये गेल्या काही महिन्यातल्या कॅबिनेटमध्ये असे कोणते निर्णय झाले जे महाराष्ट्राच्या किंवा जनतेच्या हिताचे आहेत मला सांगा। त्यांच्या निर्णयाला विचारते कोण? ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। त्याचबरोबर नुकसान जे झालेलं आहे अवकाळी पावसामुळे त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे। तसंच नरहरी झिरवाळ हे येतात का या बैठकीला हेही पाहणं महत्त्वाचं आहे। काय आपल्याकडे अधिकची माहिती आहे? श्वेता, खरं तर काही वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबतच इतरही मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आता एक एक करून या ठिकाणी जमा होत आहेत। मुख्यत्वे ज्या पद्धतीनं तू आता सांगितलंस की राज्यात अनेक भागांमध्ये जो अवकाळी पाऊस झालाय त्यामुळे खूप मोठं नुकसान देखील झालंय। या नुकसानीच्या संदर्भात सरकारकडनं आढावा घेतला जाईल आणि या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय मदत आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात घेतला जाऊ शकतो। त्यासोबतच महायुतीच्या अंतर्गत सुद्धा जे नाट्य आहे, सातारा जिल्हा परिषदेतला विषय असेल किंवा खरं तर झिरवाळ यांचा जो व्हिडिओ समोर आला होता त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते। आंबा आणि काजू उत्पादकांना जो नुकसान झालंय किंवा त्यांच्या संदर्भात सुद्धा जी काही मदत देण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आहे याबद्दल सुद्धा बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा होईल आणि या अनुषंगाने सुद्धा आणखीन काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर कॅबिनेट बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला जाईल। महत्त्वाचा मुद्दा जो तू सांगितलास की झिरवाळ खरं तर या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर कॅबिनेट बैठकीला येतील की अनुपस्थित राहतील याची चर्चा होती, मात्र झिरवाळ आज अनुपस्थित राहतील अशी माहिती आता सूत्रांकडनं कळते। त्यामुळे एकंदर या सगळ्या प्रकरणात मंत्री अडचणीत आल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये याचे काय पडसाद उमटतात, त्यासोबतच सुनेत्रा पवारांकडनं या संदर्भात काही कारवाई केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।